मावशी हा बोल. ती काकू कुठे गेली आली नाही कामाव? अहो नाही आल्या आज त्यांना त्यांच्या लिकीकडे गेले. म्हणजे ती प्रत्येक वेळेस सुट्ट्याच घेते त्या नाही का? सांगा बरं तुम्ही. काय करायचं तुम्हाला त्यामुळेच काम करावं लागलं ना आज. मग काय पोरे झाला का स्वयंपाक? आबा तुम्हाला काय माहिती घेत माझं धुरानं डोळं नुसतं गेलं झालं. गॅस संपलाय. गॅस किती दिवस झालं तुम्हाला म्हटलं भरून आणा, टाकी गॅसची भरून आणा, तुम्ही काहीच लक्ष देत नाही. बाय आता गॅस नोंदवला का तो 20-25 दिवसानंतर मिळतोय. तिला मोठी गॅसचं वांद होऊन बस. म्हणून बाया देखील कामाला यायची बंद झाली. कशी आपली मेस चालायची सांगा बर. बर असू दे. मी काय म्हणते ना आता ना आपला 70चा डबा ना 80 रुपयाला करायचा. हा ते येऊ द्या नाही तर नाही येऊ द्या बाया, नाही तर डबा बंद करा. काय माझं एकदाशी लग्न झालं ना हे डोक्याचा ताप मिटल माझ्या मागचं. पण आता का ती बारकी पोरबीला दिवस आली नाही, तिला बोलून घेतो, जावायला बोलून घेतो. कुणाला? अक्काला? हा अक्काला का मोठीला? अक्काला बोलून घेतो. हा का येणार आहे का ती? लावतो ना फोन, घेतो बोलून. अक्काला एकटीला तुम्हीच आणा ना आबा जाऊन. ती बेवड्याला नको बाई. ना ती एकटी कशी येईल? तो बेवडा तिला सोडितच नाही तसा. तुम्ही आता लई दिवस झाले तिची ना सारखं आठवण व्हायला लागली आणि लई दिवस आली पण नाही. तिला घेऊ बोलून. बर फोन करा. बरं करू का फोन? बरं लावतो फोन. तर लई दिवस झाले ती आलीच नाही ना, मला तर थोडा आराम भेटेल. हॅलो हॅलो. मनीषा? नाही जावई बोलतोय तुमचा. हो जावई राम राम. लांब लांब मनीषा कुठे गेली? गेली बाथरूमला. बरं आता लईच दिवस ती आली नाही, तिचं सारखं ध्यान व्हायला लागलं आम्हाला. या दोघं बी हो मी येऊ होय. या काहीतरी नवं जुनं करू. वशात करता काय? करू काहीतरी. मटण बिटण करा. या तुम्ही आल्यावर पाहू. चांगले बोकड्याची तगडे द्या मग 2-3. बर या तुम्ही या. मनीषाला घेऊन या. बर येतो लगेच निघतो. बर मनीषाला घेऊन या. पण हा येतो तुमचे पोरे घेऊन तर तिला ठीक जीव आहे. गुतला होतो. पुरे केला बरं का आता फोन. येते अक्का. आबा आता काय करायचं ना, ते बेवडा आला ना त्या बेवड्याला लगेच पिटलून द्यायचं आणि अक्काला ना 10-15 दिवस ठेवू ना आपण मस्त तिकडे जाऊ आजीच्या गावाला. हा बर ठीक आहे. कसं आता गॅस संपलाय ना, मग मेस बंदच ठेवूया आणि आजीच्या गावाला जाऊ. तेवढी सुट्टी भेटेल आपल्याला. बर चालते ठीक आहे. चालते. काय या माणसाने राडा केलाय. घालायचे असतात तर स्वतःचे कपडे, मग माझ्या साड्या काढून ठेवतात. अजून गेलंय काय माहिती, अजून यायचा पत्ता. ऐक ना, कधीच्या नावातून तुझ्या बापाचा फोन आलता. हा मग तुझा बाप म्हणला जावई घरी या. तू आठवण होत होती. मला म्हणला तुम्ही या घरी काहीतरी नवं जुनं करू, काहीतरी मटण चटण बोकडा काय पितोय तुझा बाप. कुठून पैसे आले काय माहिती, वांगे खाऊ घाले इतके दिवस, आज बोकडा काय पितोय. जायचं का मग? मग माझा बाप काय तुम्हाला भिकारी दिसतो का? दिसतो नाही आईच. आईच म्हणजे अहो तुमच्यापेक्षा तर माझ्या घरचं चांगलंच आहे. तुम्ही तर भिकाऱ्याच्या वरचे भिकारी आहेत. हे काय तुला वाईट आहे का? उपाशी राहते का इथं? हा तुला भेटत नाही का? भेटत नाही का म्हणजे? रोज तर सगळं आलेलं पैसे पिण्यावरती घालवता आणि वरनं बोलता की तिला भेटत नाही का काय? पिण्यावरती म्हणजे ते मला थोडं फार करंट घ्यावं लागतं ना, ते मला बोलणं येत नाही. लग्न जमवताना तर पाक घरचे नाचत होते. आमच्या पोराला सुपारीचं व्यसन नाही, पण पोरग तर रोज मूत पिऊन लिजिन खेळत येते. मला सुपारीची व्यसन नाही ना, सुपारी खातच नाही. डायरेक्ट दारू पितो. हे सांगितलं होतं घरच्यांनी. अहो तुमच्या घरच्यांनी माझं फसवूनच लग्न केलंय. आणि मला जर माहित असतं ना तुम्ही असं दारू पिऊन रोज पिऊन येणार आहे, लग्नच केलं नसतं मी. मला चांगलं झालं का तुला सांग लग्न करून? नाही मला लय फुलं फुटल्यात काय. हा मला सांग तुझ्या बापा बोला जायचंय का नाही मला तेवढं सांग. आता तुम्हाला मटण केलंय ना, जावंच लागन. असं बी कुठं तुमच्या घरी खायला मिळतंय मटण. काल काय खाल्लं? काय खाल्लं? काल फेरवचिडी आणली होती, ते खाल्ले ना मुंडी. ती तुम्हाला आवडती म्हणून आणली होती. मला आवडती मुंडी. हा चला चल आवरून घे. साडे काढी ती चेहरा नीट करा. ते बोकडावानी झालंय नुसतं. ते बोकड कापायचं तर हीच कापत्यान काय. तो बाप कापे हो दिसतो तसा. काय नाही पिशी भर, पिशी नको भरू तसंच. चल हे आवरून. काय स्वतःला हिरो बिरो समजतो का काय काय माहिती हा माणूस. कठीण आहे ग बाई. लाडाचं जावे चालायचं सरवाडी. ऐक ना नितीन, नाही मला जरा काम आहे. अरे लय महत्वाचं ऐक ना. मला काम आहे, आंब्याला पाणी द्यायचं भाऊ. आंबे होते तू मोठे नंतर मी काय म्हणतो ऐक. हा.
लय महत्वाचं काम आहे. काय काम काय तिकडे जावंच लागेल. कुठं सासरवाडी कोणाच्या माया. तू या सासरवाडी पेट पडला भाऊ आपण येणार नाही. अरे सासऱ्याच काय झालं माहिती का तुला? मेला बरं झालं मी आला. अरे सारखं वांग सारखं बटाट ती मेथी खाऊ खाऊ वैताग आला. एखादी मटण चार. अरे माहिती तू मुळात उठलं ते वांग खाऊ खाऊ. मी काय म्हणतो ऐक, हा मग आता विषय लय भारी. काय सासऱ्याचा फोन आला. हा. मला जावे बाप्पू अरे बापरे एकदम आदराने. जावे बाप्पू. जावे बाप्पू हा तुम्ही घरी या. मग जा ना जा जा माझ्या पोरीला घेऊन या. घेऊन जा तुमच्यासाठी आज जवळ 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 तुम्ही मटण जवळ डायरेक्ट मटण. मटण बोकड्याची तंगडी आणि तुला सांगतो असा असा चापसा ऐक ना खोपसा. ऐक ना हॅलो 4 रोज झालं तो सासरा हेच म्हणतो या नळी मटण त्यावेळेस आपल्याला जमणार नाही. तू ऐक जा. बघ ऐक मी काय म्हणतो रिक्षा आणतो ऐकलं म्हणून रे मी तुला काय नेला असते. अच्छा म्हणजे माझ्याकडे रिक्षा आहे म्हणून तुम्हाला लाडीगुडी लावाय आलाय. अरे तू दोस्त नाही मा कोण तू? लहानपणापासून. अरे कोण तू? अक्षय. तू हा मित्र आहे मी तो मित्र नाही मला अरे जाऊ दे. ऐक ना अरे काय झालं माहिती का हा नेमकं तुझ्या वहिनीचा पाय मुरगळलाय. नाही मग तिला पाय पण यायला असतं. उचलून ये. नाही ना तेवढी ताकद नाही. आता बघ सासरवाडीत गेलो का हा. जरा मटणाचा टांगाला का वाटलं येतात मी उचलून आणीन तिला. अच्छा म्हणजे खरंच मटण मिळेल का? फोनवरच मला ते बोकड्याचा असा आवाज आला. मग तू मला सांग असं का नाही? बोकाडे का पाटे तीच कळणार पण बोकाडा असेल पण मिळेल का? 100%. या वेळेस 100%. या बघ पंक्तीला बसलो आणि हाडकाच्या जागी जर बटाटन वाटाणा आलं भाऊ भाई तू आपलं नाव बदलून मी रिक्षा घेऊन येईन. नाव बदलून टाक तू. काय ठेवू? काय ठेव हा ठीक आहे. शिवाय घाल 2-3 पाय तुला मटणाच. मग आता काय डायरेक्ट रिक्षा घ्यायची? रिक्षा घेऊन आपण लगेच जाऊ. वहिनीला घेऊन जाऊ ना तुझ्या. मटानं खायचं. अरे मला बी घेऊन चल. सासरवाडी मित्राची सासरवाडी ग मटान जाऊन खायचं ग पुढून पासून आईला वहिनी अशा पुढे बसल्या पाय वहिनीच्या पुढे बसला ना मी डायरेक्ट थर्ड घेरच टाकणार. मग वहिनी मी टाकू का चौथा टाकतो ना मी. तू टाकणार रे म्हणजे वहिनी आणि तू पुढे बस आणि गेअर टाकायचं. तुला तर नेणार नव्हतं रे. नाही मला नाही न्यायचं का? अरे तुला न्यायचं ना. अरे न्यायचं ना तुला न्यायचं ना. हा मग मग? हे बघ हा. प्रॉब्लेम झालाय. आता काय झालंय? काय झालंय? वहिनी पुढे बोलता येणार नाही इकडे. बाथरूम आले असेल तर जाऊ. अरे नाही बाबा रोडने थांबू कुठेतरी. आताच नाही बाबा प्रॉब्लेम तुझं यागडच असतं राव. तू दिवस या बघ भाऊजींना काय व्हायला लागले? काय माहिती. गॅस संपलाय. अरे गॅस टाक्या जगात संपलाय. आपल्याला काय करायचं? आपल्याला चल सासरवाडीत जायचं. बिना गॅस शिवाय चालत नाही शेठ. मग मी काय म्हणतो हा आपण तिथे गेलो मामाकडे. गेलो मामाकडे पोचल्या पोचल्या तू लगेच पैसे देतो गॅसचे. तुला काय वाटलं माझ्या पैसे नाही? भिकारी आहे मी. मग माझा सासरा भिकारी का? असल माहित नाही. ओ अहो, भाऊजी काय अहो. बोलता? माझा बाप काय भिकारी आहे का? तसं नाही म्हणत वहिनी मी. मग कसं म्हणताय? असं म्हणतोय की नसन भिकारी हा. पण आता टाकायला पाहिजे ना पेट्रोल डिझेल गॅस. अरे काय टाकायचं एक सांग. 3 बसतो तुझ्या रिक्षात. वहिनी काय टाकतील? वहिनी तुला जीव घालतील फक्त बस. बर चला वहिनी सॉरी तू चल इकडून. याच्यामुळे तुला नेत नाही माहिती तू इकडून बस चल नाही, नाही, चला, तू चला. बस आधी. अरे इकडून नाही बसता येत. मागून नाही वहिनी इकडून बसतील तू तिकडून नाही, बस. तू नाही, ये नाही. मागून. त्यांना पुढे बसू द्या, आपण दोघं मागे बसू. मा- आ- मागं अहो, बसू. वहिनी कसं आहे मी गेअर टाकतो तुम्ही रेस करा. याच्यामुळे तुला लग्न बरं का रे. अहो तसं नाही म्हणजे तू बस ग. बसा वहिनी या. तुमचा मित्र जरा हीच वाटतोय, नको आपण जाऊ. वहिनी ऐ, तसं नाही सांग. मी काय म्हणतो जरा सांभाळून घे. हा वहिनी ए. मग चला ना बसू. हा. ते कसं आहे, 2 दिवसाला खाऊ घालून कसं आहे, कुत्र्याला टाकून दे त्याला. हा वहिनी अरे बस ना. चला ना, चला. लागली का? ये चला, मागून ये. ये. बस. या वहिनी इकडून या. आला का आला वहिनी आला या हा, हा, ये. हा, चल चालू कर. या वहिनी या. चालू कर. हा? वहिनी दांडा कुठे आहे हो? इकडून ये. इकडे आहे काय? मा, देऊ का? जाम बसा हा, हा. जाम बसा हलका झालाय दांडा. चला चला. चला आलं वहिनी या वहिनी या वहिनी अरे मी आहे. तू कशाला? अरे मामा येत होते. जरा नीट वागा. राम राम जावय भाऊ. तुम्ही पुढे जावय बापू राम राम. पाय पडतो मामा. अहो, पाया कुठं पडत आता असतात तुम्ही मोकळं चारणं बरी का अक्का बरी का तू? हा, बरं. पडलोय मी. तुम्ही जोडीने पडा. पडलं. मामा मामा बसायला
मामाच्या काय धाडीत वावर आहे का बसा. वावरात धाडी आहे? खुर्च्या घ्या नाही बसतो ना खाली त्याच्या आलेलं काय झालं? वाढवलं. खाली कुठं बसत असतात का जावं असं कुठं त्या खुर्च्या घ्या राहू द्या बसू द्या खाली असं कुठं खाली असं काय बसता त्या आपण खुर्च्या खाली घ्या बिली बसणार नाही भाऊ. खुर्च्या आहे पुरी खुर्ची घ्या का असं काय नखरे करते तू आपण खाली बसणार नाही. हा पण नको बसू जाऊ का मी? बाळा आणतो खुर्च्या घ्या, जाऊ जाऊ. दे, मामा तुम्ही बसा. मामा तुम्ही बसा तुम्ही मटण आहे बसा. आज तुमच्याकडून पाहुणे कोण आहेत पाहुणे मित्र आहेत हा त्यांना बोलावलं जेवायला हा वहिनी बसा. आणि ते मित्राचा नातू हा आले होते आजा नाते इकडे फिरत फिरत अरे खुर्ची कुठे आहे? मागे खुर्ची आहे. तुला कळत नाही होय? खुर्ची ठेवायची ना चौघातले पाहुण्यांसमोर अहो, त्यांनी त्यांच्या पुरतीच खुर्ची घेतली मित्र मला तर कळलं ना तुम्ही त्यांच्या घरी आला का त्यांनी तुमच्या घरी आलं शिजले का विचार शिजले? मामा शिजलाय का पर पिकलंय तू ते शिजला असेल नाही नाही शिजायचे शिजायचे? आताच टाकले एवढा गडबड मी तुम्हाला सांगतो एवढा खुश झालो मी तुमचा फोन आला मित्र म्हणलं लगेच चल रिक्षा आणली आपली. हा हा आपली रिक्षा आहे ना. बर सीएनजीचे पैसे घे भाऊ. जेवण करू दे म्हणजे प्रवास बरा झाला ना बरं झालं बरं बाकी कसं आहे ना रिक्षाने आले म्हणून अरे विचारलं वहिनी मागे बसल्या ना तर प्रवासलेच बाहेर झाला. होय. ए पुरी अर्चना अच्छा ना कुठे गेली अर्चू मी होणे काय तुझी? हा मग मी ए पुरी अगं अक्का आली नाही मला ते होतं असं गडबड. मामा नाही, राग नका. लईच खराब झालीस ग काय करू अगं गॅस संपलाय ना तर मला ना 2-3 दिवस झाले चुलीवर स्वयंपाक करायला लागतो कामवाले तर येतच नाही माझ्या रिक्षातला गॅस देऊ का? राहू दे लगेच आणतो. राहू दे म्हणजे तुमच्याकडे गॅस आहे आपल्याकडे गॅस आहे. नमस्कार. हो, भाऊजी हा, काय काय ओळख आबरू काढू नका शांत बसा ना काय लिहा का काय इज्जत बिजत आहे का नाही मला? अरे कोण आहे भाई ओळख बिळख करून दे ना. अरे ते माझी बायको आहे ती. हा? म्हणजे बायकोची बहीण आहे आधी तिकडेच करायचं होतं पण जरा इकडे बोललं का? नाही तू इकडे बरं आहे मी जरा तिकडे ए, ओळख करून येतो. बस इथं तुला खायचं ना मटण नाही, काय बरं. याच्यामुळे तुला कोणी आता मटण नसलं तरी चालेल. ती गॅस देतो ना तिला जरा. काय घ्यायचं तू अरे मटण घाले तुला सकाळी गॅस देतो ना मी. तसं नको थांब जरा. नमस्कार माझ्याकडे गॅस आहे. हा का हा अगं हे, अरे गॅस भाऊजी हा, वहिनी मगाशी तर तुमचा गॅस संपला होता आम्हाला माझा सांभाळा होता रिक्षाचा नाही. बरं असू द्या. अगं बाई मी ना 1000 रुपये तुम्हाला हात लावतो पैशाचं ना 800 नाही मी फुकाट देतो. महागाई. पाहत ते अर्चू. पाहत त्या आई जाऊ दे ना माझे ना 17 डबे होते त्यातले 40 डबे राहिले काय सांगू दाजी दाजी असं बोला बोला काहीतरी अरे, मला विचारू दे सळ्यागत करायला लागलाय तुम्ही नाही, अहो, गॅस, तुम्ही तर जरा सुधीवर राहा अरे काहीतरी सांगत होती तुमच्या बहिणीसारखी आहे हात सोडा ना बोला बोला आता बोला ते चांगलं दिसत नाही पाहुण्यात बरोबर म्हणले. मामा माझे 70 डबे होते त्यातले ना 40 डबे राहिले आणि कसं आता कसा रेट भेटतो 80 रुपये हा मग तुमचा गॅस असेल तर द्या मला मी 300 रुपये वाढवून देते लिस्टी कोणती दाजीला काय टाकलं मारती मला नाही जेवायचं मग इथं मी काय खायचं कशाला तुम्ही सारखं तिला मग मी काय प्रॉब्लेम ते मामा ते शेअर केलं होतं तुम्ही हे जावयाचं काय असंच असतं नेहमी कधी माणसाने प्रेमाने बोलावलं नाही, तर जावई काहीतरी करणारच बोलायला किती डबे राहिले ते बघत होतो हे शिल्लक असं बघतात का आणि हे तर नुसतं आणलंय तुम्ही हो का मी तर अजिबात इतक्या जवळ गेलोच नाही. ह्योच गेलाय जवळ. बाळा, मामा तुमचे येते मित्र बी तुमच्या सारखेच लापाट आहेत मी काय म्हणतो वहिनी बरं चला ना लगेच जायचं, चला. 900 काय गॅस मीच काय नाही त्याच्याकडे रिक्षात त्या रिक्षाचं गॅस मग दाजी तुम्ही असलं काय हो हाताला धरायचं सारखं जवळ येईल तवा कळत नाही बस इथं मी जरा गॅस दाखवून नाही नाही अजिबात नाही चला थांबा थांबा 2 मिनिटं गॅस दाखवतो. काय काय तुला बघ तुला खायचं आहे का नाही खायचंय मला तर पण गॅस दाखव. तुझं झाले बाबा माझं होईल. तुम्ही दोघं. काय नाही वहिनी जरा गॅस, गॅस, इथं गॅस. कुठं- ऐ, अरे बस ऐ, कुठे आहे गॅस कुठे आहे गॅस तुम्ही टेन्शन दादा म्हणले की जातो मग मी घरी. भाऊजी हा भाऊजी मी काय म्हणतो वहिनी किती 1 का 2 आहेत या ना आत्या सांगतो मी कसं कशाला अहो गॅसची टाकी आताच ती हा, हा, आहे ना हे काय इथं गॅस आहे आणि हे गॅस आहे ना त्याचं संपलेलं आहे आता हा का मी दाजीला सांगितलं ना सगळ्या गोष्टी असं डायरेक्ट इकडे ये ना तुला शोभत का वय एक काम कर मी रिक्षा घेतो जातो तुम्ही मागून या. काय? जातो मी जातो. जेवायचं नाही का बरं जाऊ दे. नाही, जेवायचंय मला मी काय म्हणतो काळ्यातलं केले का मसाल्यातलं केले तुला देतो ना सगळं काळं पांढरं पिवळं खायला पण या भारी आहे बरं का. तुमचं नाव काय हो? मी माझं नाव काय अर्चना अर्चना वा अर्चना मी तुझा परिचय गे तू माझी अर्ची या गॅसची टाकी पण नाही दाखवून दिली ऐक त्याच्यामध्ये आला त्याच्या नको नादी लागू येडे तिचं लग्न नाही झालेलं तू कोणत्या बी पोरीच्या मागे लागते असे त्याच्यात 56 सोयरीक मोडल्यात ते तुझ्या मागे लागून तुला काही बी दाखील बघू नको हा गॅसच्या नावाखाली कळलं
बरोबर मग चला तुमच्या आधाराने मी येते पुढं. चल ना इकडे पाठीमागून असं गेलो असतो तिकडचा तर रस्ता बंद केला. पाठीमागून आलं अर्चू आणखी ग लवकर. मला सगळ्यात मोठं मामा काय काय सुक पातळ दोन्ही पण केलं. व्हायला भाकरी चुरून आणतो कडे आज मामा आई काय काय बाजरीची भाकर सुग्र नाही माझी सुक बहीण. सुक हा देते. ताई ते घेऊन या. वा तर्रीचा रस्सा कशी आहे माझी बहीण कशी सुग्र नाही. भात मामा हे सुक्क आहे हा ते सुक आहे हे वल्ल आहे. ह्याच्यात काय पिवळं नाही भात ह्याच्यात असं हे रश्यावाले ते रस्स्याच आहे का हा आणि ते सुक आहे. वा वा कांदा लिंबू नाही का हा कांदा लिंबू कापत्यात घेऊन येतात आता. हा घेऊन येते होय का? होय व्हॉट्सअप आहे हाय ना. नंबर काय मी देतो ना मी मेसेज करतो ना रात्री 12 वाजता. राहू द्या माझं व्हॉट्सअप बंद पडलंय हा. त्याला बॅलन्स नसतं तू नको नादी लागू त्याच्या मला नुसतं नाही मला उपास आहे अरे खाय काय काय रिक्षा घे मटान चारतो हे चारतो ते चारतो नळी चारतो हा मटकी चारतो काय मला मटकी हे सुक हे सुक अशी भाजी चारतो का मला हा खाना तुझा तू सासरा आणि तू एकाच लायकीचे आहेत मला खायचं नाही माझं मी रिक्षा घेऊन जातो हा मला तुमचा व्हॉट्सअप नंबर नको काय नको हे चल गावली माही पार खा तुमचं तुम्ही घातली ना माहिती तू घातली ना तो बापण माहिती होय मामा यासाठी मला बोलवलं का जेवा ना. काय अहो, जेवा जेवा. तुम्ही तो मित्र मला धाडा तोंडावर बोलून गेला काय तू म्हणे रस्सा आणि काय तुम्ही सुक्क काय शेपूची भाजी आवाज येत नाही आम्हाला. त्या बायकोला झालं तुम्ही मावशी कामाव काला आला असता तर मटण बनवलं असतं का नाही आमची तर थोड्यासाठी इज्जत गेली. तुम्हाला मी म्हणत असते टाइम कामाला या. बसा संध्याकाळी करू नाही बसा तुला खायचंय का खायचंय तुला तुम्हाला जर मटण आणायचं नव्हतं तर कशाला मग? सांगितलं मटण आणायला. अक्का तुला कळतं का मटण बिटन सर्व आणायचं होतं. मावशी हे गावाला गेल्या होत्या त्यांच्या लिकीची डिलिव्हरी. लेकीचं मटण खायचं होतं का त्यांच्या बोकड्याचं आणायचं ना हा अहो, काय बसा. बसा तुम्ही आज तुम्हाला नव्हतं मटण बनवायचं तर कशाला काय तुम्ही फोन करून बोलवून घेतलं. झालं काय तमाशा आता बिनकामाचा. अरे बाई मटनच बनवायचं होतं बनवू संध्याकाळी काय संध्याकाळी गॅस मामा संपला होता म्हणून असं सगळी गडबड आता हे झाली. पेलं तर ह्यांना कोण ती सांगणार? कामवाली बाई नव्हती आली कामाला 2 दिवस. मला काय मोला बाईचं मटण नव्हतं खायचं आता तो माझा मित्र आहे ना अख्ख्या गाव भर करीन माहिती का सांगा तुमच्या मित्राला काय समजून, सांगा संध्याकाळी त्याला? मटण करू. आता मला वाटतं संध्याकाळी करायने सगळं आता तेवढंच खावा. काय नाही मला नाही आता खायचं खावा. अहो, ऐका आम्ही गॅस नाही म्हणून मरमर करून 2 तास चुलीवर धूर जाऊस तर डोळ्यात चुलीवरचा बनवलाय. स्वयंपाकी बघा घेऊन जा. तुमच्यासाठी केलाय. बसा खावा. ही काय कर बांधून घेऊन जातो. ए, बांधून बिंदून तुमचं तुम्हाला राहू दे मटकीन फटकी मला मी काय घरी खात नाही काय जावई हा जावई संध्याकाळी मटण करू. संध्याकाळी आपण आता जाऊ दोघं आणि संध्याकाळी. मटण घेऊन येऊ. कान पडाने चल घरी ऐका. चल 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 आबा ना हे असला माणूस ना त्या माणसाने चव घालवली ती परका कोण कुठला होता माहित नाही पण हा जावाय तुमचा होता ना हे ना तर चव घालवाय पाहिजे होती का. बरोबर आहे पण आता आपलंच नियोजन फेल झालं आपण फोन करून ह्या मावशीमुळं बोलावलं. झालं. अहो, तुम्ही पण कामाला आलास. अन्न परम अन्न आहे. तुम्ही आम्हाला शिकू नका निघायत ना. बरं आपण कुठं नाही म्हणलं तुमच्यासाठी आमच्या पै पाहुण्याच्या संध्याकाळी मटणच बनवायचे पण त्या आकाने तुझं जावायला समजून सांगावा जावायने तू समजून घ्यायला पाहिजे का नाही. जाऊ दे गेले तर बस आपण दोघं आणि जेवू. मेश बीस बंद करून टाका आणि माझं पण लग्न लावून द्या खावा तुम्ही.